देशात ऑनलाईन गेमचा धोका किती वाढू लागला याची प्रचिती वसईतल्या एका घटनेनं पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे। ऑनलाईन गेम खेळण्यासाठी आईचीच हत्या वसईत केली गेली आणि हा गुन्हा लपवण्यासाठी वडिलांनीच मदत केली आहे। आपण पाहूया। गेमचं व्यसन आईलाच धाडलं यमसदनी। ऑनलाईन गेमसाठी पैसे न दिल्यानं आईची हत्या। काळ्या कपड्यानं तोंड झाकलेल्या या बाप लेकानं जे केलंय ना ते ऐकून अख्खा महाराष्ट्र स्तब्ध झालाय। ऑनलाईन गेम खेळण्यासाठी पैसे न दिल्यानं सावत्र आईचीच हत्या मुलानं केली आणि हा गुन्हा लपवण्यासाठी वडिलांनी देखील या मुलाला साथ दिली आहे। वसईतल्या या इम्रान खुसरोनं ऑनलाईन गेमसाठी 1,80,000 मागितले। इम्रान खुसरोनं ही रक्कम आपल्या सावत्र आई आर्शिया खुसरोकडे मागितली। आईनं 1,80,000 रुपये ऑनलाईन गेमसाठी देण्यास नकार दिला आणि इथेच सगळं बिघडलं। संतप्त इम्राननं सावत्र आईला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, डोकं भिंतीवर आपटून त्यांची हत्या केली। एक सावत्र मुलाने आपल्या आईला गेम खेळण्यासाठी 1,80,000 द्या या कारणासाठी रागावून भिंतीवर ढकलून दिले आणि त्याच्यात तिचा मृत्यू झालेला आहे। हा खुनाचा गुन्हा दाखल आहे आपल्याकडे। त्या संदर्भात मुख्य आरोपी आणि त्याला सहाय्य करणारे इतर 2 अशी एकूण 3 आरोपींना आपण अटक केलेली आहे। या सगळ्या घटनेनंतर इम्रानचे वडील आमिर खुसरो यांनी देखील हा गुन्हा लपवण्यासाठी त्याला मदत केली। शनिवारी गुपचूप अंत्यसंस्कार उरकले आणि एका खासगी डॉक्टराकडनं बनावट मृत्यूचा दाखला देखील तयार केला। पेशाने वकील असलेली जी महिला आहे आर्शिया, तिने ते पैसे देण्यास नकार दिला आणि त्या रागातच त्याने इथे येऊन त्याच्या आईची हत्या केली। या प्रकरणी इम्रान, त्याचे वडील आणि हे सर्व प्रकरण आहे हे एक नैसर्गिक मृत्यू असल्याचा बनाव केला होता। कदाचित इम्रान आणि आमिरचा गुन्हा उलगडलाच नसता, पण घरकाम करणाऱ्या या मीनामुळे इम्रान आणि आमिरचा गुन्हा उलगडण्यास सुरुवात झाली। रोज यांच्याकडे हो, रोज मला 4 वर्ष झाले काम करून यांच्या घरी। त्या दिवशी सकाळी आल्या होत्या हो, त्या दिवशी सकाळी आले होते तर ते चांगले होते, चपाती चाय खाल्ले। नंतर मी 10 वाजायला 5 मिनिट बाकी होते आणि मी खाली गेली, त्यांचा मुलगा येत होता। तो इम्रान इथे येत होता, तुम्हाला हो, खाली दिसला? खाली दिसला मला सीडीवर। त्याला विचारलं मी की आज सकाळी येतो का म्हणून, तो त्याने हो असाच केला। नंतर मी गेली घरी। त्यानंतर ज्यानंतर तुम्ही पुन्हा ज्या वेळेस इथे आल्या तेव्हा काय दिसलं तुम्ही? तेव्हा 1 वाजता मी आली, लॉक खोलला, त्यांनी लॉक नाही खोलला होता ना, मी लॉक खोलला दुसऱ्या करून चाबी घेऊन, तर ते पडले होते। आणि त्या प्रकरणी एका डॉक्टरने मृत्यूचं सर्टिफिकेट दिलेलं होतं, ते सर्टिफिकेट देणाऱ्या डॉक्टरला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे। सध्या आर्शिया यांचा मृतदेह आहे तो उकडून काढलेला आहे आणि आता जे रुग्णालयात तो पाठवण्यात आलेला आहे। या प्रकरणामुळे वसईमध्ये एकच खळबळ उडालेली आहे। ऑनलाईन गेमचं हे व्यसन समाजात वेगानं पसरत चाललंय। पालकांनी वेळीच आपली मुलं गेमच्या आहारी जाण्यापासून रोखली पाहिजे। की मुलांना जेव्हा त्यांचा मेंदू विकसित होत असतो त्याच्यामध्ये नाही ऐकण्याची सवय लागतच नाही। त्यांना हे कळतच नाही की बाबा एक कारमध्ये जर ॲक्सेलरेटर असतं तर त्याच्यासोबत एक ब्रेक पण असतं। जेव्हा आपण येस म्हणतो तर त्या ॲक्सेलरेटरला आपण वाव देतो, पण जेव्हा आपण नो म्हणतो आपण त्याच्या मेंदूला हेही सांगतो की ब्रेक बटन असतो आणि आयुष्यात सगळी गोष्ट आपल्या हिशोबाने होत नाही। आता या स्पेसिफिक केसमध्ये जे आपण म्हणू शकतो ते म्हणजे एक ऑनलाईन गेमिंग ॲडिक्शन हा प्रकार झालेला आहे। आणि जेव्हा आपण ॲडिक्शन हा शब्द कुठेही वापरतो तर त्याच्यामध्ये व्यसन झाला आणि कुठलाही व्यसनी व्यक्ती मग विवेकी बुद्धी त्याची कुठे ना कुठे नाहीशी होऊन जाते। एका ऑनलाईन गेमनं एक अख्खं कुटुंब उद्ध्वस्त केलं। समाजाला लागलेली ही नवी लागण थांबवायची असेल तर पालकांनी आता अधिक सजग होणं गरजेचं आहे। मनोज सातवी, NDTV मराठी, वसई।